गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासली. त्यामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास, दुसरा किंमत सिद्धांत, तिसरा आंशिक समतोल, चौथा विशिष्ट गृहीतकांवर आधारित, पाचवा विभाजन पद्धत, सहावा सीमांत तत्वाचा वापर, सातवा बाजार रचनेचे विश्लेषण, आठवा मर्यादित व्याप्ती. याबाबतची माहिती आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासली. आत्ता आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती याचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. दुसरा मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे करावे, किती करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. त्यात शासन किंवा इतर कोणत्याही यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. तिसरा मुद्दा आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूंवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध वस्तूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते. चौथा आहे आर्थिक प्रारूपाची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतींच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते. पाचवा व्यावसायिक निर्णय. व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. या निर्णयामध्ये उत्पादन खर्चांची निश्चिती, वस्तूंची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. सहावा शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात. सातवा मुद्दा आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणाच्या करांचा कसा परिणाम होतो याबाबतचे विश्लेषण यामध्ये केले जाते. यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदाहरणार्थ एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढउतार, व्यवसायातील चढउतार इत्यादी. स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. प्राध्यापक J.L. हॅन्सन. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शापिरो. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. खालील तक्त्याच्या आधारे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येते. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये 4 घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला घटक उत्पन्न व रोजगार सिद्धांत. या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतामध्येच उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक फलनाचा सिद्धांत याचाही समावेश होतो आणि या दोन्हीचा समावेश व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये होते. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ. तिसरा आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. चौथा विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. त्यातला पहिला आकडा उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन,
बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचा सिद्धांत व उत्पन्न रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. दुसरा, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणे याविषयीचे विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. तिसरा, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकसित आणि दारिद्र्य यांची कारणे, कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुचवली जाते. चौथा, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सिद्धांतामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष मागणी निगडीत आहे. पुढचा, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. दुसरा, उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखनांचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदीच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. तिसरा, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. चौथा, परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. पाचवा, राशी पद्धती. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा अभ्यास, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला जातो. सहावा, वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी, आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे P.C. महालोबनीस यांचे प्रतिमान. सातवा मुद्दा आहे सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास करते. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीतील उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. आठवा, धोरणाभिमुख. लॉर्ड J.M. केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व. त्यातला पहिला आकडा अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. दुसरा, आर्थिक चढउतार.
उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र याचे विश्लेषण उपयोगी ठरते. तिसरा, राष्ट्रीय उत्पन्न. एका वर्षाच्या कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. यामध्ये सर्व उत्पन्नाचे मापन पैशामध्ये व्यक्त केले जाते. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. चौथा, आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न, संपत्तीवरील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकासास साध्य करण्यास मदत करते. पाचवा, अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू आणि सेवांशी केली जाते. सहावा, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहे. आणि शेवटचा, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. आजच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्र याची व्याप्ती, त्याची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व याबाबतची माहिती बघितली. पुढच्या तासाला आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचे विश्लेषण याबाबतच्या प्रकरणाचा अभ्यास करूया. स्टॉप.